तू आलियानी मनमासे हरवले तरी काय कोसे बदल गए रंग सारे रोमांचले रंग सारे फटे दिल की जुबां पे आया सूरत तुम्हारी आंखों से जाया बेड़ा भलो धुंधा भलो घर भलो बाबर अच्छा बिंबया तिजे कांती सब तू ही असावी सोबती बेधुंद असावे क्षण सारे आणि कोणी नसावे भोवती जेव्हा तुला मी पाहिले झालो वेडा बेभान मी हरवलो माझ्या तुम्ही माझा नवी राहिलो तुझ्या सवे दिवे तुझ्या सवे होई रात्री तुझ्या सवे दुनिया वेगळी वासते मला ऐकण्यासाठी तोंड बंद ठेवावं लागतं. अहो एवढं करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं काम करा. शांत ऐकायचंय ना. अहो ते कराच, पण प्रेम शोधताय तेही डोक्यात असून द्या. प्रेम डोक्यात ठेवा पंड्यासारखे. प्रेम, रात्री प्रेम, उठता प्रेम, बसता प्रेम, भूक प्रेम, तहान प्रेम, ढेकत प्रेम, तांबईत प्रेम, थोडक्यात काय, तिला पाहिल्यापासून बंड्या बदलला होता. त्याला यत्र तत्र सर्वत्र तीच दिसायची. बंड्याचं डोकंही बरं चालू लागलं होतं. काही करून ती अशी ओळख केलीच पाहिजे, मैत्री वाढवलीच पाहिजे असे म्हणतो. बंड्या
ना? फुकटी नाही बोलायला पाहिजे ना? असं दाखवणं काय झालं? एक वडा. मलाही वडाच. हो चाल. हो तर तुम्हालाही वडे दे. जाम वडा तर होते वड्याचे. अजूनही कधीतरी वडा मागितला तो वेटर सगळं सगळीच त्याची ताणतात. खरं तर आईचं मत कसं आहे, लहर की बिरकी, यालाच गिराईक बनवावं. लोक भूमीतच धरून चालतात की याला वाईट वाटणारच नाही. हा वेगळा आहे. अहो पण किती वेगळा वेगळा म्हटला तरी माणूसच. हे सारे जण सोयीस्करपणे विसरतात. म्हणजे हल्ली शांत बसायचा, पेढ्यासारखा पेढीत बसून त्याच्या चौकटीला भांडक लावून पाहायचा तासन तास. मनात सतत विचार सुरू असायचे. आई म्हणते कोणाला कोणाची तरी नजर लागली. बाप बोलतो काय नाही ग, कार्टेला फुक्कड खायची सवय लागली. म्हणजे कॉलेजची गेट जवळ चुकायचं तेच संपायचं. त्याच्या आयुष्यातली प्रसन्न आणि सुंदर वेळ म्हणजे कॉलेजच्या बस स्टॉपपर्यंत अंतर कापण्याची 10 मिनिटे. बस ही ओढाता हे सगळं संपवायचं. चला आज आर्यपार, आज तिला विचारायचं. 2 आठवडे प्रपोजल कसून सरावी गेले ते. आज कधी नव्हे तो पहाटे 5 वाजता इतकंच काय, आज त्याचं मातृप्रेमी होऊन जात होतं. आई मला आशीर्वाद द्या आई. अरे काय असते हा? तुझे पेपर कालच संपलेला. मग आज कसला आशीर्वाद देतोस? माझ्या आयुष्यातला महत्वाचा पेपर आहे ग आई. मरलेले. अरे आईचा आशीर्वाद मिळाला रे, आता ती मला हो बोलणार रे. आईचा शिव्याकम आशीर्वाद घेऊन तो निघाला. आज तो तुला या हॉटेलमध्ये भेटणार आहे. काय वाटतं, काय ती तुला हो बोलेल? काय तो तिला प्रपोज करू शकेल? चायला डोकंच चालत नाही. एक चाय नाही मिळणार. का? अहो टेबल रिझर्व आहे. वडा पार्सल करू. हो चाय ओ तो तुम्हाला वडा कर. मगापासून माझ्या काय बोलायची यार? आता तुम्ही सांगा मगापासून माझ्या काय बोलायची यार? मला पुढची सोयी बघायची ना. मला पाहिजे जागा शोधा. अरे तुम्ही लोक हॉटेलचा सीट क्रिएट करा. चला बंड्या कुठे? अरे पटापट लावा. चला बंड्या. हा धीर. त्याला प्रपोज करायचा. प्रॅक्टिस. वा वा. तुम्ही लोक या सीटमध्ये आहे. चला चला. हॅलो पंड्या. बोला 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 बोला. बोल ना. बरं आहेस ना? आतापर्यंत तो तुमचा आवाज ऐकला आणि Sorry यार. रिक्षाच नाही घेतली. I hope I'm not too late. Sorry again. नाही नाही इट्स ओके, मी पण आत्ताच आलोय. Thank God. हा बोल ना, काय बोलायचं होतं तुला? बोलतो ना. ए तू बस ना आधी. थांब थांब. चेअर साफ कर. बस ये. Yes. रिलॅक्स. एकदम बसली नाही अजून. थांब. अरे बरं, आता तरी सांगशील? सांगतो ना. ए तू काय घेणार? हे काही नको. असं कसं काही नको. पैसे पैसे आहेत माझ्याकडे. असं नाही रे. ठीक आहे, एक चिकन टपणयाकी मागव. हा चिकन.
चहा कधी घेऊन ये. साहेब हे हॉटेल आहे चहाची टपरी नाही ते फुल मेल फुल. बरं माझ्यासाठी फुल कॉफला आहे. फुल चहा घेऊन या. बरं आता तरी सांगशील का? हो ऍक्च्युली सांगायचं होतं म्हणजे विचारायचं होतं. खूप इम्पॉर्टंट असा विचार आहे. बरेच विचार करतो तुला विचार म्हणून कधी विचारता काय विचारता मला कळत नाही विचार म्हणून राहून गेलं. विचारे काय बोलताय तुम्ही? मला तरी कुठे कळतंय. काय? सांगतो. बंडा काय करतोस प्रॅक्टिस केली बोल बोल. आय किती वेळ लावला कसे आई लोक बोलायला? नाटक संपवायचं लवकर कळलं ना? चल बोल लवकर. असं कसं बोलूयावर आय लव्ह यू. आता बघ ना मी तुझ्या समोर उभा राहिलो तुला म्हटलं आय लव्ह यू. पण आता मी इकडे गेलो तिच्या समोर उभा राहिलो तिला म्हटलं आय लव्ह यू. कसं वाटेल तिला? पंड्या हे काय बोलतोयस तू? प्रेमाचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुला? हो माहिती आहे ना. मग सांग. बघा प्रेम म्हणजे हा प्रेम म्हणजे लव इश्क प्यार मोहब्बत. प्रेम म्हणजे सलमान खान रीटा भादुरी तुम्हें जा तुझे देखा प्रेम म्हणजे तिथं पाहिलं. आता तूच मला सांग. हम आपके पंड्या प्रेमाचा अर्थ विचारला पिक्चरची नावं काय सांगतो? आईला हा प्रेमाचा अर्थ नसतो काय? नाही. मला तर डायरेक्टरने सांगितलेलं. तुला काय वेगळं माहितीये का? तूच सांग ना. कोण मी? अरे मला काय अजून कुणालाच प्रेमाचा खरा अर्थ समजलेला नाहीये. खरं तर प्रेमाला अर्थ नसतोच. तो प्रत्येकाने आपापल्या परीने लावायचा असतो. आणि मला विचारशील तर प्रेम म्हणजे विश्वास कधीही न संपणारा. प्रेम म्हणजे सोबत फक्त सुखातच नाही तर दुःखातही. प्रेम म्हणजे आदर त्या व्यक्तीचा त्याच्या विचारांचा त्याच्या भावनांचा त्याच्या व्यक्तित्वाचा. प्रेम म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषांसोबत स्वीकारणे. प्रेम म्हणजे फक्त शारीरिक सुख नाही तर त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मानसिक सुख आणि समाधान. प्रेम म्हणजे कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता फक्त आणि फक्त देत राहणं. आईला काय सॉरी बोलतोस हा? नाही मी पण तुझ्यावर सॉरी मी पण तुझ्यावर असंच प्रेम करेन. जे तू सगळं सांगितलंस ना अगदी तसंच